ऑल, वेलकम टू माय चॅनल. हे काय ना, आज जरा माझा आवाज बसलेला आहे आणि मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते. खरं तर छान वाटतं आहे व्हिडिओ बनवताना, कारण काय आहे माझी खूप इच्छा आहे की मला व्हिडिओ बनवता यावा चांगला, माझ्याकडून व्हिडिओ बनवला जावा चांगला, आणखी मी त्याच्यासाठी टाईम काढावा. कारण व्हिडिओ का बनवायचा आहे मला किंवा माझ्या घरातले किंवा माझी मुलं किंवा नवरा विचारत असत की तुला व्हिडिओ का बनवायचा आहे व्हिडिओ. मी बऱ्याचदा रोज विचार करायचे की अरे मला व्हिडिओ बनवायचा आहे, कशावर बनवू. वेगवेगळे मी सब्जेक्ट पाहत राहायचे, स्क्रोल करत राहायचे, याचा हा व्हिडिओ चालला आहे, त्याचा तो व्हिडिओ चालला आहे, किंवा कोणाचा फॅमिली व्हिडिओ चालला आहे. परंतु मी त्यात कम्फर्टेबलच होत नव्हतं की आणि रोज विचार बदलायचा, आज आपण याचा बनवू, आज आपण त्याचा बनवू. किंवा मी मध्ये मोटिवेशनल व्हिडिओ बनवले आणि खरंच मोटिवेशनल व्हिडिओ हे माझे स्वतःचे होते, म्हणजे मी स्वतः ते अंमलात खूप आणते, त्याच्यामुळे मी ते सांगत होते. आणि काही मोटिवेशन्स असे असतात की ते आपण रोजच्या जीवनात काही जर आपण म्हणजे आपण अंमलात आणले किंवा आपल्या आयुष्यात आपण जर ते लक्षात ठेवून आपण करत राहिलो, नियमात आपल्या आणले ते म्हणजे ते म्हणतात त्या डिसिप्लिनमध्ये आपलं आयुष्य असावा, त्या पद्धतीत जर केलं ना आपण, तर खरंच म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ खूप मदत करतात आपल्याला पुढं जाण्यासाठी. आणि मोटिवेशन तरी कशाचं लागतं, तर आपल्याला आपलं जीवन जगताना ज्या काही गोष्टी लागतात मुख्य म्हणजे आपलं आरोग्य आहे, आणखी पैसा आहे, आणखी आपलं रिलेशन आहे, ह्या गोष्टींना आपल्याला ते कारणीभूत ठरतात. ते मोटिवेशन आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. कधीकधी आपण रिलेशनमध्ये कन्फ्यूज होतो किंवा कधीकधी पैसा मिळवताना आपल्याला भरपूर पैसा मिळवला तरी पण कधीकधी असमाधानी होतो किंवा कमी आला तरी पण आपण खूप चिडचिडे होतो किंवा फ्रस्ट्रेट होतो. आणि खरंच होतं ते नेहमी. तर अशा वेळेला आपण कसं मन शांत ठेवायचं, तर हे सगळं आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओ आपल्याला मदत करतात. म्हणून मोटिवेशनल व्हिडिओ माझं बनवण्याचा हेतू होता. परंतु ते काही लोकांना आवडले, काही नाही आवडले. आणि मला हे कन्फ्यूज होत होतं की अरे आपण कशावरती व्हिडिओ बनवावं. माझे काही व्हिडिओज मग मी काही आमच्याकडं पूर आला होता त्याचे व्हिडिओ काही टाकले, तर त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले. आणि तर ते लोकांना आवडलं, कारण ते नैसर्गिक होतं, ते लोकांना आवडलं. म्हणजे मला ते एक वाटायला लागलं की बाबा आपण जे आपल्याकडं आहे, जे नॅचरल आहे, ते आपण लोकांशी शेअर केलं तर लोकांना ते खरंच खूप आवडतं. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मला व्हिडिओ का बनवायचा आहे, तर मला खूप सारे लोकांशी कनेक्ट व्हायला खरंच खूप आवडतं. आणि बऱ्याचदा काय होतं, आता मी एक व्यवसाय चालवते, मला माहिती आहे की व्यवसायात आपण रिलेशन ठेवतो, लोकांची रिलेशन ठेवतो. परंतु काय होतं, बऱ्याचदा त्या लोकांशी आपल्याला खूप जास्त रिलेशन पण वाढवता येत नाहीत. म्हणजे कसं की बाबा आम्ही खूप तुमच्या जवळचे खूप आहेत, तर त्याच्यात पण एक वाटायला लागतं की अरे यांना आपल्याकडून काहीतरी पैसे पाहिजेत, किंवा हे आपल्याला काहीतरी त्यांचं असं काहीतरी प्रोडक्ट देतात की त्यांना ते खपवायचं आहे आपल्यावरती. त्याच्यामुळे त्यांच्याशी पण खूप रिलेशन नाही वाढवतं. पण मला यूट्यूब हे एक असं माध्यम वाटतं की ज्यात आपण आपल्या मनाचं बोलू शकतो किंवा आपण शेअर करू शकतो आपल्याला वाटतंय ते, किंवा आपल्याला जे माहिती आहे ते, मुख्यतः आपल्याकडे जे नॉलेज आहे ते. आता बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांकडं खूप चांगलं नॉलेज असतं आणि ते इतरांपर्यंत आपण नाही पोहोचवलं किंवा दुसऱ्यांना आपण नाही शेअर केलं, तर बऱ्याचदा ते आपल्यापाशीच राहतं किंवा आपल्याबरोबर ते म्हणजे आपण जातो त्यावेळेला निघून जातं. तर कधी पण आपलं जे नॉलेज आहे, आपल्या ज्या गोष्टी येतात त्या इतरांना आपण शेअर केल्या तर त्या पाठीमागे राहतात किंवा ते वाढतात पण, आपल्या बसल्या पण वाढतात. आणि इतरांना त्याची जाणीव होती की अरे ह्याला हे माहिती आहे किंवा ह्याला हे शिकवता येतं. आणि मला हे बऱ्याच त्याच्यामुळंच यूट्यूब हे एक असं माध्यम वाटतं चांगलं की ज्याच्यावरती आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकतो, चांगल्या गोष्टी. आणि आपल्यातलीच कधी आपल्याला माहीत नसते, ती कला आपली बाहेर पडायला लागते, त्या गोष्टी आपल्या बाहेर पडायला लागतात. म्हणजे एखादं बोलण्याचं स्किल असू द्या किंवा पण ते इतकं मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा ते बोलता येत नाही. आता मला पण बरेचशा जणांचे कोर्स घ्यायचे होते, तर ते खात्रीशीर वाटणार. किंवा मला जायचं म्हटलं तरी मी, आता समजा काही पुण्याला कोर्सेस आहेत तर यूट्यूब चालवण्याचे, किंवा कुठं घेतं, तर मी प्रवास इतक्या लांब नाही जाऊ शकत. काही ऑनलाईन फ्री पण कोर्सेस आहेत, परंतु ते घेताना पण एक भीती वाटायला लागते की अरे आपण घेऊ का नको घेऊ. कारण जर समजा बऱ्याचदा काय होतं, जर आपण त्यांचे कोर्सेस काही घ्यायला लागलो, काही विकतचे किंवा फ्रीमध्ये म्हणून अगोदर सांगतात आणि नंतर तिथं खाली पैसे पण लिहिलेले असतात, तर हे पण भीती वाटायला लागते की अरे आपण ऑनलाईन पेमेंट करणार, म्हणजे एक राहतंच ना ते
तर ती एक शंका राहते आणि त्याच्यामुळे ते एक कन्फ्युजन राहतंच की अरे आपण करू न करू किंवा चालेल नाही चालेल. पण कन्फ्युजनपेक्षा म्हटलं आज आपण काहीतरी 2 गोष्टी का होईना आपण बोलूया, परंतु आज आपण व्हिडिओ बनवूया. आणि खरंच छान वाटतं. व्हिडिओ खरंच बनवायला पाहिजेत, म्हणजे स्वतःचं मत मांडता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. आणि मी एक अशी म्हणजे गृहिणी आहे, किंवा गृहिणी नाही म्हणता येणार, परंतु एक मी, कारण मी व्यवसाय करते मग मी गृहिणी तर नाही होते, घरातच नाही राहते. परंतु मला माझं जे विश्व आहे ते थोडंसं माझ्यामध्ये माझ्यापर्यंत सीमित ठेवायला मला थोडंसं आवडतं. परंतु ते इतकं बी सीमित नको व्हायला की आपण लोकांपर्यंत आपण पोचत पण नाही येतं, की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आपला कमी व्हायला लागतो. तर इतकं पण आपण आपलं स्वतःला सीमित नाही करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण लोकांना माहिती होणं, लोकांशी आपण शेअर करणं. कधी कधी आपण वरून पाहतो तसे आपण अंदाज बांधतो लोकांचा, की त्याचं वागणं असं आहे किंवा तो असा असेल. परंतु कधी कधी वेगळे असतात ते लोक, जेव्हा बोलतात किंवा त्यांच्याशी संपर्क यायला लागतो तेव्हा ते खूप वेगळे असतात. तर हे सगळं मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटते. की कारण काय जितकं आपल्याला मोकळेपणाने यूट्यूबवरती बोलता येतं किंवा आपल्याला शेअर करता येते, तसं आपण कधी आपण इतरांना नाही कधी सांगू शकत. तर मला यूट्यूब हे खरंच खूप चांगलं माध्यम वाटतं त्यासाठी, की आपण त्याच्यावरती बोलून स्वतःला एक दिशा देऊ शकतो. आणि तर आजचा हा व्हिडिओ बनवताना मला म्हणजे असं वाटतं की मी जुन्या कोणत्या तरी कारण मी 3-4 महिने झाला व्हिडिओ बनवला नव्हता. परंतु मला खरंच व्हिडिओ बनवायचे आहेत, मला खरंच यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं आहे. फक्त पैशासाठी नाही करायचं, मला खूप साऱ्या लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे. मला नवीन विश्व बघायचं आहे हे यूट्यूबचं, की कसं असेल काय असेल. बरेच जणं यूट्यूबच्या मोठ्या कॉन्फरन्सला जातात किंवा मीटिंगला जातात किंवा त्यांचे ते सेमिनार वगैरे भरलेले असतात, त्या ठिकाणी जातात. कसं असेल तिथलं विश्व, कसं असेल त्यांचं सराउंडिंग किंवा ते सगळे एकत्र आल्यानंतरचं वातावरण. तर ते छान वाटतं. तर तसं ते मला पण एकदा बघायचं आहे. माझी पण इच्छा आहे 2026मध्ये मला पण माझं यूट्यूब खूप ग्रोथ झालेलं बघायचं आहे. तर हीच इच्छा ठेवून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर थँक्यू.